सुरुवात माझ्या तर झालेली आहे। मागच्या काही कमेंट सेक्शन मध्ये असं आलेलं आहे की घड्याळांची लिंक दे, तर लिंक माझ्याकडे नाही। सगळे घड्याळ जे आहेत ते एका आउटलेट मधून म्हणजे टायटनच्या शोरूम मधून घेतलेले आहेत आणि एक घड्याळ जे होतं ते मला सचिननी गिफ्ट केलं होतं, त्याची लिंक तर मी दिलेली होतीच। तरी मी आज तुम्हाला ब्लॉग मध्ये घड्याळी दाखवीन सगळे। जर मग तुम्ही तसे फोटो वगैरे घेऊन स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला हवे असतील तर टायटन मधून किंवा ऑनलाईन घेऊ शकता। आणि अजून एक गोष्ट अशी की जो टॉप मी घातला होता तर त्याची कम्युनिटी पोस्ट मी देईन, मिंत्रावरून तो घेतला होता, तिथून तुम्ही घेऊ शकता जर अवेलेबल असेल तर। अरव किंवा अरव नाव असताना आरव तुम्ही का बोलता आणि लिहिताना अरव का लिहिता, अशी कमेंट होती, तर ती मजेशीर वाटली मला कमेंट। नॉर्मली आता माझं नाव धनश्री आहे तर कोणीतरी बोलताना कधी कधी धनेश्री पण बोलवलं जातं, राजेश्री असेल तर राजेश्री पण होतं, म्हणजे बोलताना कधी कधी निघून जातं अरवचा आरव, किंवा समरचं असेल तर कधी कधी सॅम पण आपण म्हणतो, सामर्थ्य म्हणतो, अशा शब्दांचे थोडं बोलताना होऊन जातं। पण खरं तर सांगायचं म्हटलं तर आम्ही नाव ठेवताना आरवचं आरवच ठेवलं होतं आणि माझ्या सासूबाईंनी आरवचं नाव ठेवलेलं आहे। मग जेव्हा माझी डिलिव्हरी झाली आणि आपल्याला नोंदणी करावी लागते, तर बेळगाव भागात झालेले असल्यामुळे तिथल्या भागात नोंदणी करताना माझे जे अंकल आहेत, मावशीचे मिस्टर, तर त्यांच्याकडे मी व्यवस्थित लिहून दिलं होतं आरव सचिन पवार म्हणून, आणि तिथे नोंदणी करताना त्यांनी बर्थ सर्टिफिकेटवरती आरव केलं, ते जे लिहून घेणारे होते आरव सचिन पवार। त्यामुळे आता असं काय झालंय, कुठल्याही डॉक्युमेंटवरती लिहिताना आरवच लिहावं लागतं, कारण आपल्याला माहिती आहे एक शब्द किंवा एक काना मात्रा जरी झाला तरी प्रॉब्लेम येतो। तर बाबा वगैरे बोलताना आरवच बोलणार होते, त्यांना मी सांगू शकत नाही अरव बोला। मी बोलताना कधी कधी अरव म्हणून हाक मारते, पण आपण बोलताना अरू म्हणतो, म्हणजे तेवढं काही ते एवढं असं हे नाहीये की हा अरू बोला किंवा असं, पण प्रत्येक डॉक्युमेंटवरती अरव म्हणून मी लिहिताना सुद्धा अरवच लिहिते। बाकी आता त्या गोष्टीवर म्हणजे मला माहिती आहे प्रत्येक कोणाला वाटू शकतं की अरव असताना आरव का बोलतात, पण होऊ शकतं शब्दाचे वगैरे, असं आहे ते। ओके चला, आता मला आरवसाठी ज्यूस तयार करून ठेवायचा आहे। त्याला संत्र्याचा मोसंबीचा ज्यूस फार आवडतो आणि बाबांसाठी पण तयार करून ठेवायचे ज्यूस, तर ती एक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते। ह्या अगारो रिजन्सी इलेक्ट्रिक सिट्रस ज्युसर मध्ये मी आज तुम्हाला 2 ज्यूस जे आहे ते करून दाखवणार आहे। हे पूर्ण ज्युसर कसं आहे ते मी तुम्हाला आधी दाखवते। हे अँटी ड्रिप वॉल्व आहे, ज्याच्यामधून ज्यूस जो आहे तो बाहेर पडून आपल्या ग्लासमध्ये जमा होईल। त्यानंतर ही पूर्ण बॉडी आहे, जिथे तुम्ही बघता आहात की स्टार्टिंगचा जो प्रेस कॉर्न कव्हर आहे, त्यानंतर बिग कॉर्न आणि स्मॉल कॉर्न असे 2 कॉर्न दिलेले आहेत, जे की आपल्याला उपयोगाला पडणार ज्यूस काढताना। स्टेनलेस स्टील फिल्टर आहे, पल्प ॲडजस्टर फिल्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पल्प हवा असेल किंवा नको असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट सुद्धा करू शकता। त्यानंतर आतमध्ये हे सगळ्यात ज्यूस डिपॉझिट आहे, ज्याच्यामध्ये ज्यूस जो आहे तो जमा होतो। नवीन खरेदी केल्यानंतर सगळ्यात तर आधी ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत त्या क्लीन करून घ्यायच्या व्यवस्थित। आपण नॉर्मल जसे भांडे क्लीन करतो तशा पद्धतीने करू शकतो। आता यामध्ये ज्यूस कसा करायचा ते मी सांगते। याला अँटी स्किड बेस आहे, ज्याच्यामुळे ज्युसर जो आहे तो एखाद्या टेबलावर किंवा टिपॉयवर तुम्ही ठेवला तर हलणार नाही अजिबात। लिव्हर अशा पद्धतीने प्रेस करून कोनवरती तुम्ही ज्यूस जो आहे तो काढू शकता। आता सगळ्यात तर आधी मी कोणताही ग्लास ठेवलेला नाही आहे, ज्यूस डिपॉझिटमध्ये ज्यूस जे आहे ते डिपॉझिट होते। प्लग इन केल्यानंतर आपण डिरेक्टली एखादं फळ, आपण जसं सिट्रस फळ असेल तर ते ठेवून अशा प्रकारे ज्यूस काढू शकतो, परफेक्टली निघतं। थोडासा दाब द्यावा लागतो। आता मी ग्लास ठेवलेला आहे, ऑरेंज ज्यूस मी इथे काढून घेत आहे। ह्या ऑरेंज ज्यूसमध्ये बी ज्या आहेत तर त्यासुद्धा याच्यामध्ये अजिबात पडणार नाहीत, कारण आपण जेव्हा नॉर्मल ज्यूस करायला जातो तेव्हा बी कट होतात, नाही काढला तर आणि कडवट लागतो। आता हा ऑरेंज ज्यूस तयार झाला आहे। त्याच पद्धतीने मी मोसंबीचा ज्यूससुद्धा करून घेणार आहे, पण त्याआधी हे जे सगळे टूल्स आहेत तर ते मी स्वच्छ करून घेते आहे नॉर्मल पाण्याने। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता। इथे मोसंबीचा ज्यूस काढून घेते मी पल्प ॲडजस्टर लावून। बी जे आहे त्या मला काढायची गरज अजिबात भासलेली नाही आहे। हे जे फिल्टर आहे तर त्याच्यामध्ये बी आणि एक्स्ट्रा पल्प जो आहे तो साचलेला आहे, तुम्ही बघू शकता। मोसंबी आणि संत्र्याचा ज्यूस तयार झाला। अशा प्रकारे तुम्ही लिंबाचा रससुद्धा काढू शकता। डिटेल्स मी तुम्हाला देईनच, चेकआउट नक्की करा। खूप दिवसांपासून मी काही साड्यांचे प्रमोशन्स वगैरे थांबवले होते, पण आता ते परत स्टार्ट केले आहेत। एका ताईने तिचे 2 प्रोडक्टचे आहेत साडी मला पाठवलेले आहेत, कारण आता सणवार सुरू होतात, सो त्यांना ऑर्डरसुद्धा मिळणं खूप सोपं जातं। आता मी तिला विचारले की ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायचे आहेत का, तर ती ओके म्हणाली, तर ते शिवून घ्यावे लागतील मला। फॉल बिडिंगला सुद्धा साड्या द्याव्या लागतील। तर ही पण साडी छान आहे, म्हणजे स्वस्तात मस्त आहे साडी। ह्याला काठ जे आहेत ते सुंदर दिलेले आहेत, म्हणजे
आरी वर्कचे काठ आहेत त्याला. मी साडी नेसल्यानंतर तुम्हाला की ह्याला तरीसुद्धा 2 आठवडे तरी आरामात जातील. आणि खादी कॉटनमध्ये सुद्धा एक साडी तिने पाठवलेली आहे मला, मरून कलर आणि ग्रीन कलर. ही साडी मी सेम मिंत्रावरती बघितली होती. सुता बॉम्बे आणि अजून एक ब्रँड आहे तर त्यांची जवळजवळ 3,500-4 हजारची होती. पण ही साडी खूप त्या मानाने रेट खूप कमी आहे या साडीचा. मी तुम्हाला जेव्हा साडी ही नेसेन तेव्हा सगळे डिटेल्स तर सांगेनच नक्की. आता तर घरातले सगळे अगोदर संध्याकाळची कामावरून मला हे टेलरांच्याकडे जाऊन देऊन यायचं आहे, कारण त्यांना रिक्वेस्ट केली तर लवकर मिळतील ब्लाऊज, नाही तर मग वाट बघावी लागेल. काही त्याला ते ज्यूस करून नाही दिले मी म्हटलं करूयात, पण मला अचानक बाहेर जावं लागलं, मग त्यामुळे ते राहिलं. म्हटलं दुपारी करूयात. आता करून ठेवलेत जसं तुम्ही बघितलं. आल्यानंतर त्याला सरप्राईज, कारण सकाळी तो थोडासा नाराज झाला होता, कारण त्याला ज्यूस फार आवडतात, फार म्हणजे फार. मी टेट्रा पॅक देण्याचं टाळते त्याला, दिलं तर मग एनर्जल देते, तेच त्याला ते जास्त आवडतं. पण आता ह्या ज्युसरमुळे मला खूप सोपं जाणार आहे. कंटिन्युअसली कमेंट सेक्शन कालचं तर मी घड्याळाच्या यानंच भरून घेतलं. मी कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगितलं की मी घड्याळ ह्या आधी दाखवलेले आहेत, पण तरीसुद्धा इंस्टाग्रामवरती सुद्धा मला DM आले की तू परत एकदा दाखव. तर मी डिटेल तुम्हाला फोटो दाखवते, भलतेच तुम्हाला आवडलेले आहेत घड्याळ ते. आणि कुठलेही घड्याळाचं लिंक माझ्याकडे नाही आहे. एक होती ती देईनच मी, जी सचिननी मला गिफ्ट केलेली बर्थडेच्या निमित्तानं. बाकीचे जे घड्याळ आहेत ते RCT मध्ये एक टायटनचं शोरूम आहे तर तिथून घेतले होते. ही 5 घड्याळं आहेत माझ्याकडे एकूण. आता हे जे आहे हे राजश्रीने मला दिलं होतं. हे घड्याळ मला आठवतं 2 वर्ष झाली, तर तेव्हा हे तिने दिलं होतं. तिचं पण सेम असं आहे. हे घड्याळ रिसेंटली घेतलं होतं. सगळे घड्याळ जे आहेत, हे पण टायटनचं आहे, हे टायटन रागा. त्याच्यानंतर हे जे आहे ही फास्ट ट्रॅकमध्ये घेतलं होतं, म्हणजे हे सचिननी गिफ्ट केलेलं. याचे डिटेल्स एवढे माहीत नाहीत मला. आणि हे पण टायटन रागामध्ये. हे सचिननी गिफ्ट केलं होतं मला मागच्या वर्षी ॲनिव्हर्सरीला. बाकीचे हे 2 मी स्वतः घेतलेले आहेत. हे पण सचिनने गिफ्ट केलेलं आहे आणि हे राजश्रीने गिफ्ट केलेलं आहे. हे घड्याळ याचं डिझाईन हे असं आहे गोलमध्ये. त्यानंतर हे असं आहे. आणि हे असे आहेत. आणि हे सगळे टायटनचेच आहेत. हे एक सोडलं तर ह्याची डिटेल्स हे म्हणजे मिंत्रावरून घेतलेलं आहे. ह्याची हवी तर लिंक मी देईन, पण ह्यांची कोणाचीच लिंक माझ्याकडे नाहीत. ऑनलाईन अवेलेबल असतीलच, तुम्ही पाहू शकता मिंत्रावरती, ॲमेझॉनवरती किंवा बाकी कोणत्याही सोशल साईट्सवरती शॉपिंगच्या, तर तिथे मिळून जातील. आणि हे मी आता असे ठेवलेले आहेत. आणि कसं माहिती आहे मी घेताना कसं की हे कोणत्याही ड्रेसवरती सूट होतील ह्या यानं घेतलेत. आता अजून कुठलं मी घेईन न घेईन माहीत नाही, पण हे तरी सध्याला माझ्याकडे आहेत आणि मी छान असे ठेवलेले आहेत. होप सो तुम्हाला ते आवडले असतील, कारण त्या कमेंट्स होत्याच की दाखव म्हणून परत एकदा, तर ते मी दाखवलेलं आहे. आणि बाहेरचा आवाज थोडा येतोय, तर गल्लीमध्ये मुलं खेळायला लागलेत. पुढच्या आठवड्यामध्ये गणपती आणि गौरी. आमच्याकडे गौरी गणपती पूर्ण असतो, पूर्ण सण. काही लोकांच्यामध्ये कसं 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर आमच्याकडे गौरी गणपती पूर्ण असतं. पुढच्या आठवड्यात अजून थोडासा आठवडा तो बिझी जाणार आहे माझा. मग ते नंतर काय प्रॉब्लेम होतो की साडी कुठली नेसायची काय, कारण मी कसं सगळं एकदमच त्या कपाटामध्ये नाही. काही ठिकाणी आता तुम्हाला सांगितले मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते माझी साड्या वगैरे. मी 2 साड्या काढून ठेवल्यात. एक गणपती ज्या दिवशी येतात त्या दिवशी, आणि एक गौरीचा जो सण असतो आपला, गौर बसते. आमच्याकडे 2 गौरी असतात आणि त्या तांब्यातल्या असतात, म्हणजे काही कशा मूर्ती स्वरूपातल्या असतात, तर आमच्याकडे तांब्याच्या असतात. म्हणजे तांब्यामध्ये आम्ही खडे वगैरे टाकून, ते तुम्हाला त्या दिवशी मी दाखवेनच की नेमकं कसं असतं. गेले 6 वर्ष आम्ही इथे गणपती बसवतोय. पहिला गावी असायचा, आई बाबा जेव्हा गावी असायचे, आणि आई गेल्यानंतर मग आम्ही डिरेक्टली इथे भटजींना वगैरे विचारून मग इथे गणपती बसवायला लागलो. त्यामुळे दरवर्षी गौरी गणपतीला मी इथेच असते. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की कोल्हापूरला जेव्हा कधी शिफ्ट होईना मी, तर तेव्हा माहेरचा सुद्धा गणपती गौरी, खास करून गौरीच्या सणाला मला जायला मिळेल, कारण 6 वर्षात मला एकदा इथे मिळालं नाही. म्हणून मी दसऱ्याच्या वेळी जाते, दिवाळीच्या वेळी पण जायला मिळत नाही मला. रक्षाबंधनाला ह्या वर्षी जायला मिळालं नशिबानं. गौरी गणपतीच्या सणाला तर नाही मिळत, दसऱ्याला मिळतं, कारण दसऱ्यामध्ये आमच्याकडे घट बसत नाहीत. घट ज्या घरी बसतात त्या घरी हलता येत नाही घरच्या बाईला. आणि दिवाळीला पण जाता येत नाही. भाऊबीज जर समजा वेगळ्या दिवशी असेल, पाडवा आणि भाऊबीज कधी कधी एकत्र येतात, तर भाऊबीज वेगळ्या दिवशी असेल तर कदाचित जायला मिळेल. मी ह्या वर्षीचं बघितलेलं नाहीये. त्यामुळे चला, मी तुम्हाला पहिली साडी ही जी आहे गौरीच्या दिवशी मी नेसायची ठरवली, आणि ही मला वाटतं ही एकदाच नेसली होती, आणि ती कुठल्या कार्यक्रमाला नेसली नव्हती, फोटोशूटसाठी नेसली होती, आणि 1-1.5 वर्ष झालं. आणि
ही जी साडी आहे ना, तर ही RCT मध्ये एक एक्झिबिशन लागलं होतं, तर त्या एक्झिबिशन मध्ये मी घेतली होती साडी. प्युअर सिल्क मध्ये होती आणि जयश्री कलेक्शन म्हणून पनवेलला कोणतं तरी एक शॉप आहे, तर तिथल्या ज्या लेडीज आहेत त्या आल्या होत्या तिथे. छान आहे, प्युअर सिल्क मध्ये होती साडी आणि मला खूप आवडली होती तेव्हा. म्हणजे कलर वगैरे आता मी खोलत नाही पूर्ण साडी, त्या दिवशी मी पूर्ण लुक तर तुमच्याशी शेअर करेनच. आणि मेकअप लुकसाठी एकदा विचारण्यात येतं, तर हाऊस क्वीन टिप्स वरती मी आधी मेकअप लुक टाकायचे, पण गणपतीच्या आधी एक छानसा मेकअप लुक मी तुमच्याशी शेअर करेन. ज्यांना कोणाला छान तयार व्हायला आवडतं तर त्यांनी गौरीच्या सणाला किंवा गणपती बाप्पा ज्या दिवशी येतात तर त्या दिवशी छान तयार होऊ शकता. मी माझ्या काही टिप्स शेअर करेन, तुम्हाला जसं आवडतं तसं तयार होऊ शकता. ह्याचा ब्लाऊज जो आहे तो मी ब्लाऊज कलेक्शन व्हिडिओमध्ये शेअर केलाच होता. हा प्लेन ब्लाऊज होता, त्याला मी अशी एम्ब्रॉयडरी करून घेतल्या हाताला पाठीला वगैरे. एक बाजूला काढून ठेवते. आणि दुसरा गणपतीच्या आगमनासाठी बाप्पा ज्या दिवशी येतील तर त्या दिवशी ही साडी म्हटलं नेसूयात. ऑरेंज कलर खूप छान आणि मस्त वाटतो आणि हाताला मी छानशी डिझाईन करून घेतले, तुम्ही बघितलं एका व्हिडिओमध्ये. आता काही डिटेल मी दाखवत नाही. आणि ही साडी आहे. आता मी खोलली तर याची खडी वगैरे विस्कटणार, तर त्यासाठी मी खोलत नाही पूर्ण. ह्या म्हटलं दाखवते कारण त्या दिवशी परत माझ्या लक्षात राहत नाही. ह्या दोन्ही ज्या साड्या आहेत, आता ही साडी जी होती ती आमंत्रण शॉप मध्ये घेतली होती आणि ही साडी मी सांगितली की कुठून घेतलेली आहे. कारण त्या दिवशी मला तर खूप छान वाटतं की जेव्हा विचारतं की ह्याची लिंक दे धनश्री, त्याची लिंक दे, तर जेवढं पॉसिबल असेल तसं मी व्हिडिओ मधून देतेस, नाहीतर मग कम्युनिटी पोस्टला टाकते. जास्त त्याच्यावरती रिक्वेस्ट केलं, जसं घड्याळाचं तुम्ही विचारलं तर ते मी दाखवलेलं आहेच तुम्हाला. आणि बाकी या साड्यांचं जर विचाराल तर हे असं आहे. शक्यतो साड्या तुम्हाला चांगल्या घ्यायच्या असतील सणावारासाठी किंवा आता कार्यक्रम येतात कुणाचे, काही लग्न वगैरे ठरतात, तर मुंबईमध्ये म्हणाल ना तर दादरला तुम्ही पानेरी शॉप आहे तिथे जाऊ शकता. अप्रतिम साड्या म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळं तुम्हाला तिथे मिळून जाते. एकदा तुम्ही नक्की भेट द्या तिथे, तुम्हाला साड्यामध्ये जास्त अशा व्हरायटी आवडत असतील तर. आणि जर इकडे वगैरे असाल आणि तुम्हाला दादरला जायचं नसेल तर आमंत्रण सिलेक्शन हे शॉप आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. कारण मला पर्सनली तिथले कपडे जे आहेत ते खूप आवडतात. आता त्यांनी प्रमोशन करायला दिले तर बरं होईल असं कधी कधी वाटतं, कारण साड्या इतक्या कमाल असतात तिथल्या. त्याच्यासाठी ह्या दोन आता बाजूला काढून ठेवते. आणि आरव आल्यानंतर त्याला मला ते ज्यूस द्यायचे बाबांना त्याला, तर मग बघूया. कोबीची भाजी करायला घेतली. भाजी करतानाचा हा व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवते, कारण याआधी मला एकदा आठवलं जेव्हा सचिन सकाळी खूप लवकर ऑफिसला जायचे, म्हणजे 7 वाजताच्या दरम्यान. मी 4:30ला उठायचे आणि आरो खूप लहान होता तेव्हा, आणि मी यूट्यूब वगैरे काही स्टार्ट केलं नव्हतं तेव्हा, काहीच नव्हतं. तर मी नेहमी काही गोष्टी करायच्या. आता इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि भांडं जे आहे ते ठेवलेलं आहे तापत. त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली, कांदा टोमॅटो घातला. पण कांदा टोमॅटो कट करून तो भांड्यामध्ये टाकल्यानंतर तो शिजून होईपर्यंत कोबी जे आहे ते मी चिरून घेते. आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल कटरची खूप मदत झाली. नेहमी मी असंच करायचे, म्हणजे लवकरात लवकर स्वयंपाक व्हावा आणि मी रिकामी व्हावी. आणि दिवसभर कसं आरोसोबत मला राहावं लागायचं, कारण तो नुकताच चालायला वगैरे शिकत होता. आणि तेव्हाच्या खूप अशा गोष्टी होत्या ज्या खूप मॅनेज करणं मला खूप म्हणजे खूप त्यावेळी गरजेचं होतं. तेव्हा काही गोष्टी अशा मी करत होते. आज आहे शुक्रवार, मग उद्या शनिवार. निवांत उठण्याची वेळ असते आमच्या घरात तरी, कारण का शनिवार रविवार म्हटल्यानंतर सुट्टी. ह्यांना आरवचं कधी कधी सुट्टी असते, कधी कधी स्कूल असतं, म्हणजे 2nd 4th सॅटर्डे त्याला सुट्टी असते. त्यात उद्या आरवची कॉम्पिटिशन आहे मेन त्यांच्या स्कूलमध्ये, संस्कृत कथाकथनची. तो जाणार आहे तिकडे, मग तो त्याचं दुसरं एक काम आहे ते करत बसलेला आहे आता. मग मी म्हटलं की उद्या तसे निवांत उठणारच, मग आज रात्री एक्स्ट्रा काहीतरी काम करूयात आणि यांना कामाला लावूयात. झालं होतं काय, आता ते किचनमध्ये मी क्लीन केलं सगळं. तो जो बीम आहे त्याच्यामध्ये POP भरलेला आहे. आणि आम्ही जेव्हा नवीन हे घर रिनोव्हेशन केलं तर तेव्हा तो बीम तर काढता येत नव्हता, कारण सपोर्ट आहे आणि ह्या भिंती सगळ्या एकमेकांना लागून आहे, तर कुठलीच तोडफोड करता येण्यासारखी नव्हती. आणि किचनमध्ये तो एकच बीम असा आडवा आला. मग तिथं POP भरल्यानंतर कलर केला. मग कलर केल्यानंतर मी हाऊस क्वीन असं लिहिलं होतं. मग आता ते सारखं क्लिनिंग करून स्वच्छ करून ते निघून गेलेत अक्षर. किचनमध्ये रेसिपी करताना तुम्हाला ते दिसून येतं. खूप माझ्या या मैत्रिणींनी, म्हणजे तुम्हीच सजेस्ट केलं की धनश्री कलर कर किंवा वॉलपेपर लाव. खूप जणी मला वाटतं की हीट रेजिस्टंट वाले वॉलपेपर मिळतात तर ते तू लाव. मी कधीपासून विचारच नेहमी करणार की हां आज मागवते उद्या मागवते,
पण फायनली मी काल हे मागवलं आणि मला आज हे डिलिव्हर झालं ॲमेझॉनवरून. मी मागवले काय म्हणतात वॉटरप्रूफ, त्याच्यात हीट प्रूफ असे वॉलपेपर. त्याच्यामुळे मग हे आता आम्ही तिथे बीमला लावणार आहोत. बघू ते खरंच वॉटरप्रूफ हीट रेजिस्टंट आहे का, आणि म्हणून आज हे काम मी हाती घेतलेलं आहे. चलो चलो आजच बरोबर वेळ होतं. साथी चलो, साथी साथ निभाना. चलो साथी हात बढाना. चलो चलो हे करून घे, बघूया कसं दिसते. झाल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. 2-3 प्रॉब्लेम्स इथे येणार होते आम्हाला हे वॉलपेपर चिकटवताना. एक तर पहिले हा बीम जो आहे तो सरळ नाही आहे, व्यवस्थित फिल नाही केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की डोक्यात हे होतं हा जर प्लॅन फ्लॉप झाला तर नेमकं इथे लावायचं काय. कलर करायचं तर अजिबात इच्छा नाही आहे, कारण यावरती कलर लवकर बसणार नाही, ट्रान्सपरंट राहणार. भरपूर कोट जे आहेत ते कलरचे करावे लागणार. त्यासाठी शेवटी म्हटलं हा भांड्यांचा जो कलर आहे तर त्याच कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये आम्ही ही घेऊन आलो. म्हणजे मी मागवलं ॲमेझॉनवरून, कारण दुसरा कुठला तडक भडक कलर मला किचनमध्ये नकोच होता. भांड्यांशी मिळता जुळता कलर जो आहे तो मला पाहिजे होता, म्हणून म्हटलं की हाच कलर घेऊयात. बाकीचे खूप सारे कलर अवेलेबल होते. आणि ज्यांची किचन असं आहे की हा भांडी वगैरे जेव्हा आपण शिजवतो, काही स्वयंपाक वगैरे करतो, किचनमध्ये काही ना काहीतरी उडत राहतं. आणि तिथे जर टाईल्स नसतील, भिंती असतील, तर प्लेन भिंती असतील तर हा खूप चांगला उपाय आहे. पण प्लेन हव्यात भिंती. ओबडधोबड असेल तर हे वॉलपेपर मला वाटत नाही की बसतील असे. आता हीट रेजिस्टंट आहेत की नाहीत हे मला येत्या काही दिवसातच समजतील. आणि नाही नसले तर मला दुसरा काही जो उपाय आहे तो बघावा लागेल आणि ते काहीतरी करावं लागेल. पण आत्ता सध्याला तुर्तास तरी म्हटलं की हे मला परफेक्ट वाटतं. जसं PVC मी वरच्या रूममध्ये करून घेतले, जे वॉटर रेजिस्टंट आहे. आणि PVC हीट रेजिस्टंटसुद्धा मिळतं हे मला त्यावेळी कळालं होतं. आता हा वॉलपेपर लावल्यानंतर एअर बबल राहत होते, कारण त्या बीमच्या आकारानेच मी कट केला होता. मग परत तुम्ही काढला. चला फायनली हे बीम जे आहे ते बघून तुम्ही सुद्धा कंटाळला होतात आणि मी सुद्धा, की काय करायचं समजत नव्हतं. पहिले आम्ही लावलं ते, आणि कसं आहे ते POP ना व्यवस्थित प्लेन असं भरलेलं नाही, त्याच्यामुळे बबल्स ते राहतच होते. एअर बबल्स कितीही ट्राय केलं तर. त्यामुळे पहिलं आम्ही लावून ते काढलं, परत दुसऱ्या टाईमला लावलं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं की टाईल्सला पकडून ते लावलं. आम्ही काय करत होतो त्याच्या मापाने बरोबर कट करून लावत होतो, त्यामुळे ते दोन्ही साईडला एअर बबल्स राहून ते व्यवस्थित एक समान न नसल्यामुळे परत हे होत होतं, प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे मग आता असा विचार केला की सरळ टाईल्सला आपण थोडंसं चिकटवूया आणि नंतर मग हे करूया. मग त्यामुळे आता ते व्यवस्थित झालंय. फायनली बरं दिसते. तरी जेवढं आधी दिसत होतं म्हणजे 100% बरोबर नाही वाटत आहे मला अजूनही, पण ठीक आहे, जसं दिसते तसं चांगलं दिसते, काय वाईट दिसत नाही आहे. चला आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक शेअर. काय आलं उद्या दाखव ना वाळल्यानंतर. छान. तो वरती तो सुकट ठेवलास ना, बाबा पण झोपल्यात वरती. आरवने छान गणपती केलाय, तो तुम्हाला उद्या आम्ही दाखवू नक्कीच. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो आम्ही. तोपर्यंत बाय बाय.